अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानिया बुधवारी गौप्यस्फोट करणार. 1825 फोन नंबर्सवरून खरातच्या मोबाईलवर कॉल. खरातला कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानिया यांचा इशारा. प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांकडून 8 तास चौकशी. समता पतसंस्थेत माझ्या नावे बनावट खाती आणि सह्या 1ही रुपयाची उलाढाल केली नाही. 2 कोटींच्या गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर चाकणकर यांचा दावा. बँक खात्यांना खरात नॉमिनी असल्याची माहिती. बोंधू खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीचे छापे. नाशिक, पुण्यासह शिर्डीत ईडीचं सर्च ऑपरेशन. नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डीत, पुण्यात प्रत्येकी 3 ठिकाणी छापेमारी. खरातच्या मालमत्तेवर ईडीची टाच. बंगल्यासह फार्म हाऊस आणि आलिशान गाडीही जप्त. आर्थिक व्यवहार आणि बेनामी संपत्तीबाबत तपास. खरातसह पत्नीची 3 बँक खाती सील. बोंधू अशोक खरातला 3ऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 4थ्या गुन्ह्यात खरातचा ताबा एसआयटीकडे. उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात. आदिती तटकरे यांच्या वक्तव्यामुळे भाजपात नाराजीची चर्चा. काळजीपूर्वक बोला. महाराष्ट्र देवाभाऊंसोबत. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही, पण सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री केल्यास भाजपच्या मनाचा मोठेपणा असेल. आदिती तटकरे यांच्या विधानानंतर संजय राऊतांचं भाष्य. सुनेत्रा काकींना निवडून द्यायचं हे बारामतीकरांनी ठरवले, मात्र बाहेरच्या लोकांची बॉसगिरी सुरू. बारामतीत येऊन स्थानिक नेत्यांवर बोलणं योग्य नाही. प्रचार सभेवरून रोहित पवारांचा निशाणा. स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन. शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. भारतीय संगीत क्षेत्रातील एक तेजस्वी तारा निखळला. भोसले मंगेशकर कुटुंबियांसह संपूर्ण देश शोकाकुल. चंद्रपुरात उपविभागीय अधिकाऱ्यांसमोरच 5 शेतकऱ्यांनी विष घेतलं. चुनखडी खाण प्रकल्पात जमिनी जाऊनही 15 वर्षापासून मोबदला न मिळाल्याने शेतकरी हतबल. शासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांचा आत्महत्येचा प्रयत्न. अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी बच्चू कडूंना अटकपूर्व जामीन मंजूर. काही अटी शर्तींवर न्यायालयाचा कडूंना जामीन. साक्षीदाराला कुठलेही प्रलोभन देऊ नये, कोर्टाचे आदेश. 2026 मध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. देशात यंदा 92% पाऊस पडेल. हवामान विभागाचा अंदाज. पावसाच्या आगमनाची निश्चित तारीख 15 मे नंतर जाहीर होणार.